नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मी तुम्हाला एक शब्द दिला होता, भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्था जळगाव इथे घडलेल्या भ्रष्टाचाराच्या संबंधाने वास्तविकता सांगणारा विषय घेऊन मी आपल्या समोर येणार आहे आणि त्यातलाच हा पहिला भाग मी आपल्या समोर मांडतोय. भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेत अपहार झाल्यानंतर, म्हणजे त्यात झाला तो झाला केला, आणि त्यानंतर एकमेकाचे उट्टे काढण्याचा एक नवाच डाव आखल्या गेला आणि त्या डावात किती लोकांना भरडल्या गेलं, काय काय केलं गेलं, याचे भयंकर परिणाम समोर आले. सरकारी वकिलांनी काय केलं हे देवेंद्र फडणवीसांनी त्या दिवशी विधान भवनात सांगितलं होतंच. त्याच्या शेवटी माझ्यावरच्या हल्ल्याचा उल्लेख केला होता, म्हणून तो प्रसंग माझ्या लक्षात आहे. वडिलांवरच्या हल्ल्याचा उल्लेख त्यांनी केला होता सभागृहामध्ये. त्याच्या शेवटी मला 2 मुद्दे सांगायचे म्हणून ते बोलले होते. या रायसोनी पतसंस्थेतल्या अपहाराचा इतका वापर केला गेला, म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना यात समाविष्ट करून घेतलं गेलं, सरकारी वकिलांना यात समाविष्ट करून घेतलं गेलं. अहो, गंमत अशी की अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची बदली करताना पुण्यात त्यांची बदली करायला हवी होती. म्हणजे एकतर आयुक्तालय पुणे किंवा पोलीस अधीक्षक पुणे या आस्थापनेवर त्यांची नियुक्ती करायला हवी होती. पण महाराष्ट्रातली ती एकमेव बदली अशी होती की आर्थिक गुन्हे शाखा पुणे असं म्हणून ती ऑर्डर केली गेली होती. अशा ऑर्डर निघत नाहीत, अशी ती ऑर्डर केली गेली होती. म्हणजे किती सूत्रबद्ध पद्धतीनं काही लोकांना अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. म्हणजे त्या कॅमेऱ्यातून टिपलेले दृश्य, त्यातले व्हिडिओ, या सगळ्यांच्या मध्ये काय काय घडलं होतं हे तुमच्या लक्षात येईल. मित्रो, मी आज एक छोटंसं उदाहरण पुराव्यासहित तुमच्या समोर ठेवणार आहे. सुनील झंवर नावाचे एक व्यक्ती आहेत. म्हणजे आपण खूप मोठ्या विषयाकडे जाणार आहोत. मी एक एक उदाहरण तुम्हाला देतो की कसं अडकवलं जातं. सुनील झंवर नावाचे एक व्यक्ती आहे. त्यांच्यासोबत अनेकांचे वाद असू शकतील, पॉलिटिकल वाद असू शकतील, व्यवहारातले वाद असू शकतील. या सुनील झंवर यांना त्यांच्या मुलाला अटक झाली आणि अटक करण्याचं कारण असं होतं की भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेची मालमत्ता विकत घेऊन त्यांनी 8 कोटी रुपयांना बँकेची फसवणूक केली आहे आणि त्यांनी ते प्रशासक जे होते त्याच्याशी संगनमत करून ही फसवणूक केली आहे असा दावा केला गेला. यासाठी काही पुरावे जोडले गेले. पुण्यातील घोले रोडवरच्या सिटी सर्वे नंबर 1204/10 फायनल प्लॉट नंबर 568-10 यातल्या 139.14 क्षेत्रफळाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. ही विकत घेतली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतली आणखी काही गाळे विकत घेतले असा त्यावरचा आरोप होता. आता ही निविदा होती. या निविदेचे डिटेल्स तुम्हाला मी दाखवतोय, बघून घ्या. त्यात असं म्हटलंय की एकूण 4 जणांनी या निविदा भरल्या होत्या. त्यात स्वर्गीय रामभाऊजी लिगडे नागरी सहकारी पतसंस्था 22/7/16 भरली होती आणि जवळपास निविदेत भरलेली त्याची रक्कम होती 3 करोड रुपये. सालासर ट्रेडिंग कंपनी त्यांनी भरलं होतं 13/8/2016. तारखेवरती विशेष लक्ष द्या. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी यांनी भरली होती 3,11,00,000 रुपयांना 10/8 रोजी. तर सोनीवेअर डेव्हलपर्सनी ही निविदा 2,25,00,000 भरली होती 13/8/16 रोजी. म्हणजे साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीला ही निविदा मिळाली 3,11,00,000 रुपयांना. वर काही रक्कम आहे अजून. तर ही निविदा खोट्या पद्धतीनं घेतल्या गेली असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबत पिंपरी चिंचवडमध्ये ही असं 4-5 जणांनी, तुम्हाला तो चार्टही दिसेल किती जणांनी त्याला भरलेला आहे. पुन्हा रामभाऊजी लिंगडे पतसंस्था, संदीप डांगे, साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी, शिवाजी डांगे, अचिरा लोढा यातली पुन्हा साई मार्केटिंगची 2,11,00,000ची निविदा आहे. ती हायएस्ट ठरली. या निविदेनंतर ही निविदा भरल्या गेल्या आहेत, आधीही भरल्या गेल्या आहेत. हे विशेष. तिसरी आहे शॉप नंबर 1, 2, 3 ज्यामध्ये आरिफ अहमद, गुलाम शब्बीर शेख, सुरेश ठाकरे आणि साई मार्केटिंगची 19,51,515 रुपयाची निविदा मंजूर केल्या गेली. आता हे तुम्ही बघितलंय. या साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीलाच का दिल्या गेलं असा आक्षेप व्यक्त करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि एकेका प्रॉपर्टीत मोठा लॉस केला गेला आहे असं सांगितलं.
खास करून घोले रोडवरच्या सिटी सर्व्हे नंबर 1204-10 मधल्या प्लॉटमध्ये 8 करोड रुपयांची फसवणूक झाली. मोठी प्रॉपर्टी कमी किमतीत विकत घेतली असा दावा केला गेला. या घोले रोडच्या प्रॉपर्टीचं एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे अपहार काय असतो हे तुमच्या लक्षात येईल. अपहार काय असतो हे लक्षात येईल. त्यांनी कशी घ्यावी, काय घ्यावी हा भाग वेगळा. अपहार काय असतो हे तुमच्या लक्षात येईल. जरा बघूया. घोले रोडवरची ही प्रॉपर्टी केशव काशीनाथ रानडे आणि परिवार, पुण्याच्या या परिवाराकडून विकत घेतली गेली होती. तारीख होती 24/3/2004. त्याची दस्त नोंदणी क्रमांक 1647/2004 आणि त्याची त्यावेळेसची रजिस्ट्रीची किंमत होती 45 लाख रुपये आणि ती विकत घेणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं सौभाग्यवती कल्पना प्रमोद रायसोनी, ज्या प्रमोद रायसोनी यांच्या पत्नी आहेत, ज्यांच्या पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. 45 लाख रुपयाला ही जागा विकत घेतली. पुढे याच पत्नींनी ही जागा 2010 साली, तारीख आहे 26/10/2010 साली, दस्त क्रमांक 137/2010 ने विकली. आणि ती विक्री कोणाला केली असेल तर प्रमोद भाईचंद हिराचंद रायसोनी जळगाव यांना. म्हणजे पत्नीनं आपली प्रॉपर्टी पती आणि पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना विकली. 2004 ला 45 लाखाला घेतलेली प्रॉपर्टी 2010 मध्ये 1,10,00,000 रुपयांना विकली. जवळपास दुपटीपेक्षा अधिक किंमत झाली. दुप्पट 90 लाख होईल. 21 लाख रुपये दुपटीपेक्षा अधिक पत्नीने घेऊन ही प्रॉपर्टी पतीला विकली. आता हा अंतर्गत व्यवहार आहे, याच्याशी आपला काय संबंध आहे आता पुढे बोलू आपण. प्रमोद भाईचंद रायसोनी यांनी ही प्रॉपर्टी अवघ्या एका महिन्यात, म्हणजे 26/10 पत्नीकडून विकत घेतली आणि 11/11 2010 सालीच ही प्रॉपर्टी परत विकली. ती विकली. दस्त नोंदणी क्रमांक आहे 10/686 आणि जी विकली ती विकणारी, ज्याला विकलं ती संस्था आहे. संस्थेचं नाव आहे. संस्थापक अध्यक्षांनी आपल्या संस्थेला ही प्रॉपर्टी विकली. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्था. अगदी काही दिवसात या प्रॉपर्टीचं मूल्य प्रचंड वाढलं आणि ह्याची किंमत झाली 8 करोड रुपये. आकडे माझे सांगत नाहीये, म्हणजे माझजवळ आकडे कुठून तरी आणले असं नाही. हे सगळे आकडे CIDच्या अहवालातील आहेत. CIDच्या अहवालातील आहेत. 8 करोड रुपयांना ही प्रॉपर्टी विकली गेली. रायसोनी यांनी 15 दिवसात 6,90,00,000 रुपये अधिकचे घेतले. फायदा करून घेतला. आधी बायकोच्या नावावर प्रॉपर्टी, मग नवऱ्याला विकली. नवऱ्याने आपल्या संस्थेला विकली. 45 लाखाची प्रॉपर्टी 8 करोडला विकल्या गेली. काय फायदा असेल विचार करा. आता संस्थेला लुटलं कोण? 3 करोड देणाऱ्या, विकत घेणाऱ्या ज्यांना अटक झाली त्या सुनील झंवर यांनी नुकसान केलंय की प्रमोद रायसोनी यांनी नुकसान केलंय? निर्णय मी तुमच्यावर सोपवतोय. एकाच प्रॉपर्टीवर काम भागत नाहीये. आपल्याला अजून बघायला पाहिजे. कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी आणि भागीदार यांच्याकडून प्रमोद भाईचंद हिराचंद रायसोनी यांनी दस्त क्रमांक 43/42/2004 साली, बघा सगळ्या प्रॉपर्ट्या 2004 सालीच खरेदी केलेल्या आहेत आणि ती विकत घेतलेली किंमत होती 25,65,500 रुपये. त्यानंतर 2010 साली 5/7/2010 ला दस्त नोंदणी क्रमांक 5997 प्रमोद भाईचंद हिराचंद रायसोनी यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला ही प्रॉपर्टी विकली आणि तिची किंमत त्यावेळेला झाली होती 7 करोड रुपये. काय हो गंमत आहे ना. 25,65,000 कुठे आणि 7 करोड कुठे? काय दोनच प्रॉपर्ट्यामध्ये 12-13 करोड रुपयांचा घोळ दिसतो आहे
आणि ज्यांनी ही प्रॉपर्टी लिलावात विकत घ्यायची इच्छा होती त्यांना ती मिळाली नाही, दुसऱ्याच माणसाने ती घेतली, यातून माघार घेतली नाही, म्हणून अडकविण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्याच्या मध्ये एक विलक्षण राजकारण आहे. ते राजकारण काय आहे आणि याच राजकारणाने कसं कसं अडकवलं आहे, काय काय केलं आहे, हे मी तुम्हाला पुढच्या भागात सविस्तर सांगणार आहे. खडसे विरुद्ध महाजन या राजकारणाचा फटका कोणाकोणाला बसला आहे, कसा बसला आहे, देवेंद्र फडणवीसांनी ते उघड केलं आहेच आहे. आणि हा मुद्दा यासाठी आता मांडतोय की आता यातल्या पोलीस अधिकाऱ्यांची खैर नाही, यात अडकलेल्या अडकवणाऱ्या माणसांची खैर नाही. कारण स्वतः देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य विधिमंडळात सांगितलेलं आहे. त्यामुळं यात कोणालाही आता मुलाहिजा बाळगला जाणार नाही. अनेक जण आत जाणार आहेत. बघूया टप्प्याटप्प्याने याच रायसोनी पतसंस्थेची अनोखी कहाणी. नमस्कार.